सुरुवातीचा मला बोला केला. हॅलो हॅलो वातावरण एकदम गावठाण गेले हे बरं. अरे एवढं गावाला नवरात्र सारख्या बाहेर आलो वाटतं एक नंबर तिकडं पण लावला खर्चून मजाच आहे. मांग्या बुवा तुम्हाला देऊ दारू आज या काय बाजून काढताय पैसा पण आले. गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि सुरुवात. अहो हे करून ऐका 2 मिनिटं ऐका. ए गंमत आहे गंमत वय वय बघा. ए पर्यंत आता एकच रूम आहे ना म्हणजे फक्त भीत आहे शक्तीवाल्यांमध्ये आणि तुऱ्यावाल्यांमध्ये. तर तोंड दिवाले मग तिकडे गेलो त्यांच्या रूमात ना. अहो 10-15 नारळ टाक तोडून घेऊन नाही. मग एवढी तयारी एवढा घाबरायला मला एवढा नका घाबरू साधा एवढा मी तरा देत नाही. तरी पण पाय माझे दुधाने काय तर वय दुश्मन असेल त्यानं काय जो केला नसेल त्याचा पायाखाली ठेव. हे घरोदार घराण्यातलं शक्तीवान शाहीर चाल करून आलेला आहे. थाटमाट करून मधुरेच्या भांडरेला डोळण्यात आलेले आहे. पण त्यांचा आज माझ्याकडनं मला बिघोड होऊन दे आणि बारीची सुखात सुरू ठेव आणि बारी भर माझ्या आईशी आज माझी आई आज म्हणून जाय माझ्या कसं भेटलं हे काय माहिती लोक माझ्या एका वाटून या ठिकाणी सुरुवात करूया. या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी हिंदवी सुधारण्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होत महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या भूमीत संत बाळूबाबा अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पाता घातला आणि मल्हारशाहीची पूर्ण वेळ होती. ते मल्हारशाहीचे मल्हारा होळकर या इंग्रजांना 18 वेळा पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वराज्याची ठिणगी पेटवली स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर धर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझ्या मुरलेगावची पांढराई नवराई देवी कल्याची मागे आहे विठाई देवी हरिदेव डोंगर लांब्याचा धनी केदारले देव चव्हाटा विराटची आई शिवदाने मुंबईची मुंबादेवी जागे मालक नटेश्वर रंगदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होत मोरगाने बाबुरंगले घराण्याचे कैलासवासी सद्गुरू भुवाशंकर यांचे बाबा राजाराम अमर विशाल गणेश भिकाजी गंगाराम कालाकर यांचा शिष्य सूर्यवाला शाहीर विकास लांबोरे नवलादेवी राजकंड धुळीकंड घरगरवाडा शाखा जय बजरंगबली जात मंडळ पन्हाळचे घोटवाडी यांच्या समोर ही कला सादर करताना माझा ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे संदेश उकते अजित चव्हाण कीबोर्डला बेंजला सावीदादा आणि ऑक्टोपॅडला माझा रोहित निके आणि साऊंडला माझा राजू पटादादा सर्व नावाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझे प्रतिस्पर्धी शाहीर भानुदास घराण्यातील भिकाजी भोवड यांचे शिष्य मंगेश बुवा यादव यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहे. मला फक्त 2 मिनिटं लागतील बाकी सगळी मजाच मजा आहे. तुम्ही फक्त मजा कराल. अनेक मंडळी आहेत त्यांची नावं घेणं सगळ्यांचं मला शक्य नाही आहे कारण विरारमध्ये अनेक दिवसांनी आलो खूप सारी मांदियाळे आहे. सर्वांचे नाव घेणं गरजेचं आहे. सर्वांची नावं नाही जमतात. शक्यतो जर पंढरी असेल तर आयोजक रुक्माई असतात आणि आजची विठू रुक्माई आहे जीवदानी कला फाउंडेशन आणि त्याचे सर्व सभा
आमचे भिकाजी बुवा भट यांना मला समुद्र करून त्यांनी आम्हाला एक संधी दिली. त्या संधीचं सोनं आम्ही करू इथं. बुवा बोललं 9 बाऱ्या झाल्या म्हणतात. एकदम बारीक लक्ष आहे माझ्यावर सगळं त्यांचं. माझ्या आईच्या कानावर इनडायरेक्टली बोलायचं होतं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं होतं, सगळ्या बाऱ्या बघतात, लाल लाल कलरची बांगडी, ह्याचं सगळं होतं लक्ष. पण बुवा तुम्हाला एकी एक दुरकी दोन मोजता येत नाही. अरे माझी 11वी बारी 9वी बारी नाही बुवा. 11 एकूण 1 एकावर 1 11 आणि 11चे 11 हाऊसफुल. काय झालं काय ना मारी कलगी तुरा भाई ठोकरो तर माझं मध्ये डिस्टर्ब होतो. मी गावठी बुवा ना ते बोललं ना बुरा करता बुवा अहो हे बरे लोक ऐका ना. अरे उडवायला चालेला आहे परत येत नाही इकडे. तुम्ही फक्त घरात सोय काय आपला वाढ वडेल. आत्ताचा दिवस लावणी झाली, पेरणी झाली, लावणी झाली आणि तिथनं बैल धुवून घरात गेला, पेंडा घातला की परत गेला, पाय शेकून तिथं जरा आजीवर आणि बाहेर परत चाळ बांधलं, घोंगरू घेतलं, ढोलकी वाजवली आणि 12 गेल्या रात्रीभर परत गेला दुसऱ्या दिवशी शेतात. आणि त्या वडवडिलाने मुहूर्त मंडवलेली आणि काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या दरबारीच्या शत्रुत्वाची नोंद झाली आणि आमच्या नमनाची नोंद झाली. आणि आज देशी हॉलमध्ये युद्ध पाहिजे युद्ध. आपल्या लोककलेवरती लोककलेला कधी अंडर एस्टिमेट करायचं नसतं. आपल्या बोलीभाषेवर हट्टी राहायचं आणि आपण जिद्दी असायला पाहिजे. सरकार काय त्याच्या वरचे पण आपली नोंद घेईल. एक दिवस आपण केंद्र सरकारच्या राष्ट्रपती भवनच्या समोर नाही कलगीतूर झाला तर सांगेन द्या ना तो शिवाचा नाच माझ्या गणपतीचा नाच आहे तो. माझ्या येणाकडे वाढवडल्याने रोवलेली ती बी आहे त्याचा वटवृक्ष झालेला आहे. या ठिकाणी अनेक मंडळ आले आहेत. माझे सचिन पलकने माझा पाठीराखा याचा नाच ज्याच्या जीवावर मी करतो माझ्या या विराटचा गणपत लांबोरे. या ठिकाणी जैन ओझाळ माझे पाठीराखे शशिकांत मांडवे कुठं असं जगाच्या पाठीवर तिकडे आपल्या येतात. राजू ब्रिक आहेत, माझा दिव्या भोवर आहे आणि या शक्तित्रातील भानुदास घराण्याची शान सूर्य म्हणता येईल. आमचे डॉक्टर सूर्यकांत चव्हाण मामले, भरत गाडेकर, जितेश रेवाळे, सूर्यकांत जागळे माझा पाठीराखा. अनेक आमचं जीव आहे ते माझे राम जागळे सर, प्रकाश पुजारी आहेत पुरेवाले बुवा, शाहीर नितीन आमरे आहेत, शाहीर चंद्रकांत धोपट, सुधाकर भास्कर आमचे कलगीतूरचे चिटणीस, प्रशांत पवार मंडळकर माझे साथी सोबती, शाहीर संतोष कलमटे माझा आधार, प्रकाश जयपुडे, महेश चौगले मुंबई पोलीस, जनार्दन रात्रे, आनंद चौगले माझे शिष्यमंडळी, विनायक धोपट, ढोले शोपटे, सर्व युट्यूबर, सीडी आहे, विनायक गिरगिड आहे, यशर आहे, शंकर घोड आहे, धनंजय रामाडे आहेत, अशोक सपकाळ आहे, रवींद्र लांबोरे, सदा सर्वदेव, शाहीर बलराम तांबे त्यांच्यासोबत पण माझे अमोल काटे खेडचे, शाहीर नितीन रसाळ, संतोष पांदळे, निलेश रसाळ, 2 मिनिटं अमोल काटे, माझी बहीण भारती लांबोरे, सुरेश अण्णा ढवाळे आलेले आहेत, खेडशीवंद आणि सावंत राजवंत पठार, सर्व नामानाचा मुद्रा, उदयसिंग सुभेदार, विजय लांबोरे, माझ्या गावचे राजेंद्र बेर्डे, प्रकाश झोरे, विजय झोरे, सगळ्या अज्ञात विनोद पटकरे नामानाचा मुद्रा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय आता एवढं.
सद्गुरुर्मूर्ती पूजा मूलम सद्गुरुपदम मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलम सद्गुरुकृपा या ठिकाणी जो परमार्थ या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी राज्य ज्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजले आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे आणि थोर निरूपणकार आहेत, प्रबोधनकार आहेत आणि याच्यातून आमचा महाराष्ट्र घडला आणि हीच मानलेली पुढे संत परंपरेने नेली आणि त्याच्यातील एक परंपरा जी थोर परंपरा आहे ते आमचं नाणीच धाम आहे, आमच्या रत्नागिरीमध्ये आहे आणि तिथे मठाधिपती आदरणीय सन्माननीय सद्गुरू नरेंद्र महाराज हे आहेत. हे स्तवन तुमच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असावं. शाहीर आणि उत्तम त्यांच्या ग्रामदेवतेत गाणी केलेली आहे. छान लेखणी गोवा आहे. फक्त आमच्या गोवांचा प्रॉब्लेम काय माहितीये ते थोडं बोलतो. हे वर्षाने एकदा आमिर खान सारखं उगवतात. एकच पिक्चर देतात पण फ्लॉप देतात. आज मात्र सुपरहिट आहे. समोर कोणता कसा आहे ना विलन कसा आहे म्हणून गोवा तुम्ही खालच्या वाड्यात आमिर खान होण्यापेक्षा एवढी चांगली बारी आहे, एवढा चांगला लेखीन आहे, एवढं सगळं तर येत राहा ना. तुमच्या लाल टोप्या दाखवत राहा. फक्त लाल डोळा लागवला किती का दाखवता तुमची मारी टोपी आज त्याला काढाय बघता तर त्वचा काढाय बघता पण मधीच असं तासर आवडतात. आहे जो मरान होईल दुसरी बारी लांबून अरे एक टाक करूया भेंडी मला म्हणतात मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये. अरे हा ना भेंडे मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये भेंडे आता कुठं माझं चांगले दिवस आले तो मेरे पे जलती भेंडे. अरे जलती आज नमन पण करणार आहे बघितलं आहे राज्य शासनाचा पुरस्कार आणि त्याचा आधार मिळत आहे आणि तुम मेरे को अंडर एस्टिमेट करता है एंड नॉन साइंस ये जरा कवर करो. जय घोष येती काल स्केल गावाची फॅमिली धर्माचार्य जगद्गुरुनी धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजांनी. मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजांनी. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी. मंत्र गण गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजांनी. 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 जिथे निवास मिळतो आरामा. जिथे निवास मिळतो आरामा. जिथे निवास
तिथे जीवास मिळतो आराम, तिला संसारास या थारा, त्यांना मी नम्र माझा प्रणाम. होते आरोग्य शिक्षण सेवा, होते आरोग्य शिक्षण सेवा, अंधश्रद्धान मौलाने. होते आरोग्य शिक्षण सेवा, होते आरोग्य शिक्षण सेवा, अंधश्रद्धान मौलाने. मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी, मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी. होते अखंड मानव सेवा, असे पुण्य कार्य संजीवनीचे ऐसे जन्म सार्थकी होऊन जावा, मन अध्यात्माचे होते, मन अध्यात्माचे होते, हे प्रहोतसे विज्ञानी, मन अध्यात्माचे होते, हे प्रहोतसे विज्ञानी. मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी, मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी. धर्माचार्य जगद्गुरूनी, धर्माचार्य जगद्गुरूनी, तिला सुखाचा मार्ग जाणी, धर्माचार्य जगद्गुरूनी, तिला सुखाचा मार्ग जाणी. मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी, 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 मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी. मंत्र गणगणात बोलले तिला नरेंद्र महाराजांनी. बोल श्री गणपती गजानन महाराज देवी अखंड हरदा सोलीचा. अखंड बाबुरंगले घराण्याचा भीमाशंकर बाबर राजाराम पवन भीषण गणेश भिकाजी गंधर्व प्रभाकर तूर जय बजरंग बलीनाथ मंडळाचा. गणपती बाप्पा या ठिकाणी आमच्या विनोद फरमाईशात घेऊया. आमच्या नमन करूया. बाप्पा तू झामुळं घरी पेटत चूल, माझ्या झोपाडीत या सुखी बाळ कोमुल. घरास आलं घरपण देवा भासते रे घरकुल, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल.
मध्ये आलो पण आणि त्याच्या आधी मी घरकाम केलं. 12वी शिकलो, इकडे आलो राहायला. बोलले माझा गणपत घेऊन आला. भरत मध्ये घर नोकरी केली. त्याच्यानंतर माझी मावशी तर राहायची. वाटलं पोरगा एवढा शिकलाय, फर्स्ट क्लास काढलाय, 12वीला बरोबर वाटत नाही. माझ्या चुलत्याकडे भारती आली तिच्या वडिलांनी. आणि त्याच्यानंतर कंपनीत लागलो. मग हे कुरिअरचं काम करत ह्या विरारमध्ये 2002 पासून 2014-15 पर्यंत होतो. तिथून नंतर गेलो. माझ्या बापाने आता ह्या दिवसात आम्हाला लय संकट आहे. त्याच्या सगळं काढायचं. आई रात्रभर अशी एका बाजूला उभी राहायची, बसून राहायची. तिथं गळत नाही तिकडे आपल्या लेकरांना बाजूला करायची. सकाळ उठायचं, गुरांचं शान काढायची. ती उतरी पण धड नाही हो, सगळी इकडनं फाटलेली, इकडनं शान सगळं पडायचं. आणि त्या बापानं माझा गणपती पूजला. तुमच्या आमच्या बापाने गणपती पूजला. ती परंपरा कधी खंडित नाही केली. आज इकडं तुम्ही एका टोकला राहतात, पण गणपती येते. आता बुवा बोललं 66 दिवस आहे. आता सगळी तयारी झाली आहे. घरात पोराची तयारी लगभग सुरू आहे. काय घ्यायचं, कुठलं मकार करायचं, काय करायचं, त्या विश्वाच्या मालकाला चिंता आहे. आज तुमच्या समोर 11-12 करून जो हाऊसफुल झालो, त्याची श्रद्धा, त्याचे गट हिट झाले, तो सेवा करून घेतोय. आता काय माझं काम होतं, हे ज्याप्रमाणे पद बोललं, मी विरोध टाकलेला माणूस, धनगरवाडीतला माणूस, दुसरं काय मला येतं. काय म्हणतोय, गणा माझ्या मालपणी होत्या वाटाड वळणी, कोस दूर चालुनी दगड होते काट्यातुनी, त्या वाटेरी माझ्या वडिलांनी, त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणलं तुला क्लिअर आवाज जात नाही. तक्रार आहे मंडळाची. 300 रुपये कापले जातील. दादा कुठं आहे? हे मागा आवाज काय ठाणे येतोय? थोडा आवाज आउटून आहे ना, रिटर्न येतोय आवाज. आपलं थिएटर नाही ना, त्याच्यामुळे पत्रा येतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. मॅनेज करा. सॉरी. नमन ना ह्या बुवांनी सांगा, नमन केल्यावर मला बोलतात ये. माझी बायको तुम्ही छळ नाही करत, तेवढं हे छळ करतात. ह्याला सांगायला एवढी तुला पब्लिकची डिमांड आहे. वडला बसला तुमचा त्याच्या धनंजय बाबाडे सुधाकर बसला कुठं टाकतं. हे आपलं येतात बारीला तर बघतात म्हणून ठीक आहे. सूर्यकांत माऊली अहो जरा नमान करतो तर याचा टेन्शन. आणि नमान काय अहो, शक्ती तुला जर माझी आई आहे तर नमान माझी मावशी आहे. दोन बनी एकत्र आणतात, काय प्रॉब्लेम आहे? अरे त्याचा समानच करतोय ना. काय वाईट बोलतोय मी? कमरेच्या गाडीचा वाल बोलतोय. तेजस धनंजय बांबडे माऊली आमचे 500 रुपये. तेजस दादा थँक्यू. संकेत कांगडे, अभि मोरे, रोशन निमरे आणि कोण रसाळवाडी चेतन टक्के, अजिंक्य साळवी आणि विठ्ठल चिवळकर 200 रुपये पारितोषिक. अभय तावडे आहे काय काय 200 रुपये. आदवी कल्पेश शिकवण यांच्याकडून फरमाईश घ्या माझ्या बालपणी 200 रुपये. त्याचप्रमाणे आदमी कमलेश शिकवण यांच्याकडून फेमस सेलिब्रिटी वेद आणि दादासाठी 200 रुपये दादासाठी. थँक्यू सो मच. अरे संतोष ठाकूर झोरे आमचे आयोजक 500 रुपये पारितोषिक स्तवनासाठी. नरेंद्र महाराजचे भक्त आहेत. चला हे 2 फरमाईश आहेत. नाव गणाचं गोतायचं आणि सुधार नाचायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं.
किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवण करून सारी करतो मी सोया बरोबर सारखं मातर सजून घर ग समजल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला ह्या फक्त गणाच्या फरमाईशा मध्ये पहिल्यांदा चालू आहे नामान होणार ह्यानी किती काय करणार आज नामान होणार नाव ते तक्रार जे काय असेल लिहून नाव अहो मला या मोबाईल मध्ये बाकी अक्षर दिसत नाही स्क्रीनशॉट ऐका लिहून द्या प्लीज लिहून द्या ऐका तर आजचा गण मी काय मंडळी जे काय द्यायचं आहे तुमच्यावर माझं प्रेम आहे सगळं मी करणार पूर्ण फक्त ऐका हे लिहून द्या मी जरा काम सांगतो ऐका गोवाची चाल गोवा घ्या गोवा लय भारी लिहिलेला आहे द्वारी उभा मी स्वागता तुझ्या गणरात गोवाची चाल आहे बेशक तू हे चाल ना हो त्याला माहिती सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजली धरती ओवळाया नदी बापा लवकर या सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया यानंतर शाहीर माझ्या या वारीचा गण गातोय आणि हा पण गण हिट होणार आहे लिहून ठेवायचं परमेश्वराची कृपा आहे तेवढी हे चाल मुली माहिती का बरोबर दिल दीवाना किती सर दिल दीवाना ना जाने कब खो गया अरे तूने ऐसे देखा कि कुछ हो गया कुछ हो गया मेरी जान जमतं रे वेडी अरे घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार सकाळी वर्ग येतो बाबा बाबा गणपती बाप्पा कडे 14 सप्टेंबर 14 सप्टेंबर मग मला कुठला का मकार कुठलं कुठल्या गाडीत जायचं दिवस रात्र घरात 4 माणसं असेल तर 5व्या परमेश्वराची चर्चा लाडक्या मुलासारखा आणि लाडक्या बापासारखा घरातला संवाद असलेला माझा परमेश्वर माझा देव माझ्या कोकणाचा देव येतोय घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार लेख विचारतो येऊन जवळतो लेख विचारतो येऊन जवळतो भडे बाप्पा कधी येणार घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार घरात माझ्या तुझीच चर्चा
चर्चा वारंवार कॅलेंडरमध्ये मोठी समजती तारीख वार एक विचारतो येऊन जवळतो एक विचारतो येऊन जवळतो अरे बाप्पा कधी येणार घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडरमध्ये मोठी समजती तारीख तुझीच चर्चा वारंवार कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार शाहीर आगाड ठेवलेला आहे आगाड हे काय लिहून ठेवायचं अरे माझा बंग्या हे तसं माझं दोस्त आहे ना पण दोस्ती आज गडग्याच्या बाहेर गडग्याच्या बाहेर माझा एक शेर आहे अरे कभी मेरी याद आई काय तर अरे कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर हे परेलो हिंदी शेर है कांबरी बोलता गाव के आहे का कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर अगर फिर भी मैं तुझे आवाज ना दूं तो गडग्यावर चढ आणि मला पुकारा कर आपण गावठी माणूस हा अरे गावठी शक्ती तुला आज कुठे गेला एअर कंडिशन मध्ये गेला सरकार दरबारी गेला आणि सोन्याचा दिवस आहे गोवाने गांधीकर म्हटलेला आम्ही निष्ठावंत ग्रुप गुरुप्रसाद मानव सागर भोजने अक्षय राजापूर आणि सुनील संगमेश्वर 400 रुपये आणले मॉक पैसे आणले थँक्यू सो मच लव यू तर आणि नंतर आलं हो बुवा मी एवढ्या 9 कमळांनी बोललो आणि एवढी नावा आणि पैसे किती दिले ए भजन करतो
ऐका 14 ऑगस्टला जांगळदेव ग्रामस्थ मंडळ ग्रामीण मुंबई होडी कोणवाडी राजापूर यांच्या वतीनं शक्तिवले शाहीर संदीप सोबण आणि चंद्रकांत घड्याळ माऊली जांगळदेव नाच मंडळ होडी कोणवाडी आणि प्रतिस्पर्धी मीच तो शाहीर काकोरे नवले नाच मंडळ धंगरवाडी जांगळदेव प्रसन्न होडी हे नाच कुठं सांगितलं तुम्ही इथंच आहे ह्याच हॉलमध्ये भेटूया 14 ऑगस्टला 200 रुपयाचा पारितोषिक आहे प्रदीप जगन हा आता बंद कसो ऐका अरे लाल लाल कलर की मागडी हे भेटे लावडी तकोरेला चालते माझ्या सोबत जा हे मंगे बुवा मी एकच सांगतो मंगे बॉसनी हे माझं फ्रेंड शक्ती तुऱ्यामध्ये कलमी तुऱ्यामध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप काढला असता आमच्या मंग्या बॉल काढले आणि तिथपासून मी त्यांच्या सोबत आहे आणि काय काय बोलून गेलं मला त्याला बोलायचा भाग होता पण कासरा आवडला नाही म्हणजे नाच करते मोठं गार केलं गंमत केली अरे म्हणतात मोठी नावं सांगा तुम्ही मोठं नाही तुम्हाला आज गार केलेलंच आहे पण तुम्ही मोठं नाही तुम्ही एवढंच आहे तुम्ही एवढं तिथंच राहायचं म्हणजे बुवा चड्डी में रहने का चड्डी में चड्डीत राहायचं अरे बोले बाबा बोलते भेटे तुम्ही सरळ तत्वाने यायचं पण कृपा ते काढायच्या नाही मेरे को ना गुस्सा आता है फिर आणि गुस्सा आला की मग भेटी हा असं आहे अरे लाल लाल कलर की वागडी अहो 11-12 झाल्या 11 करून निघाल्या त्याच्यात चाली वेगवेगळ्या तेवढ्यात कसं आपली सोबीदार वाटली त्यांना उत्तर द्यायला म्हणतात गटारीला म्हणतात कोंबडा कापायचा आमच्या इथं कुंभू कापतात कोंबडीवर कापतात भेटी ह्या म्हणून कोंबडीची खाज आजता काळा कोंबडा कसा बुजवतो बघता बघितलं आहे बरं कोंबडा आणि कोंबडीचं 2 मिनिटाचं काम अरे नाही व्हायला किती वेळ लागतोय गोवा एक साथ नमस्ते कुठला मग ही मोठी कोंबडी मी काळा कोंबडा ना अरे मग ही मोठी कोंबडी मग मी बोलतोय मंग्या नाही मंगे बुवांना नाही म्हणत आहे मी मंगे बुवांना नाही म्हणत आहे दुसऱ्या बारीत आलं की फक्त त्यांना टोपी काढायला हवा हे बरं एवढी काढायला गुंडी म्हणतोय की शेटी म्हणतोय तुम्हाला कळेल लाल परत घालून आलेला आहे हा हे मी काय वाईट बोललो वाईट बोललो अरे मागे मोठी कोंबडी ह्या कोंबडीचा तुराला ह्या कोंबडीच करतो मी हात कोंबड्याचा अरे मागे मोठी कोंबडी ह्या कोंबड्याचा तुराला ह्या कोंबडीच करतो मी हात काढतोयचा खालून जा विजय भवानी माऊली 100 रुपयाचं पारितोषिक अनिकेत जोबळे 122 रुपयाचं नमन फरमाईश सोनाली प्रसंकर 100 रुपयाचं पारितोषिक नमन झालं पाहिजे आता मला सांगा हे रसिक कापून अहो हातात कापून टाकतो काय ऐका नमनात काय वाईट नाही इतक्या फरमाईश आज विरार अर्ध नमनासाठी आणलाय बुवा तुम्ही जर आज काय बोललो नमनावर लोक कापू टाकली शाप म्हणजे मान सन्मान म्हणतो तर त्याच्यामुळे असं काय बोलू नका गवळण देतोय गवळण असं महादेव मोठा जग माझ्या पायाच्या संगती ऐका ना मध्ये डिस्टर्ब करू नका माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती म्हणे गवळीत प्रश्न विचारला कृष्ण काळा का कृष्ण काळा नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं पण कृष्ण सावळा होता हे काळी ना तुमची नजर काळी तुमचं मन काळं तुमचं काळीच काळं त्याच्यामुळे तुम्ही त्याला काळा म्हणता कृष्ण काळा कृष्ण सावळा तुम्ही जर सावळा नसेल उत्तर सांगितलं असतं या अशा फालतू गोष्टी काय नादाला लागत नाही उत्तर माझ्याकडे पण कृष्णाला सावळा बोला दुसऱ्या वेळेस उत्तर दे या फालतूगिरी नाही करायचं
काळा म्हणजे मला काळा बोलायचं म्हणजे त्या कशाला काळा बोलता नॉन सायन्स. मी प्रश्न विचारतोय का म्हणे तो लास्टला विचार कुठला तो संतोष बुवा म्हणतात तुमच्या वकिलांना सांगा, वकिलांना सांगा ये नहीं है वकील ये छोटा शकील काट डालेगा भेंडी. अरे एवढाच आहे उभा राहा, उभा राहा. अरे उभा राहा. ये छोटा शकील अरे ह्यांना पाणी पाजलं गेल्या वर्षी तुम्हीच पाणी पाजलात ना मग नाच करते काय विचारा बोलायचं आहे तुम्हाला काय नको. ये वकील ने छोटा शकील डिस्काउंट करेगा सबको तुम्हारे इधर मालूम गांडा भाई. माझ्या पायाशी रांगती भिक्या जन्माची मागती. त्यांच्या स्वतंत्र भिकाजी बुवा त्यांना मी भिक्या म्हणत ना भीक या जन्माची मागती मी भिक्या नाही म्हणत आहे. आता उगाच परत तुमचा मिसअंडरस्टँडिंग होईल प्रॉब्लेम होईल. माझ्या पायाशी रांगती भिक या जन्माची मागती मग या गवळणी झाल्यावरती मंग्या गवळणी असं नाही आहे मंग्याला नाही म्हणत आहे मी तुम्ही मागला बघू नका 200 रुपये का मी मंग्या गवळणी झाल्यावरती पाय तुरे वाल्याचे भरती. बघा तुम्हाला एकच सांगायचं आहे मी ह्या विरारमध्ये पहिल्यांदा चाललेलो आहे शक्य तुझ्यासाठी आणि आज तुफान गर्दी आहे फरमाईश जास्त झालेले आहेत 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतील. आमचे गोपटे दादा आणि आमच्या मैत्रिणींना
मैत्री ना टीम टीम हे आहे आपली शाखेचं नाव पण तेच नटेश्वर. आमच्या कडवई गावचे आमच्या सालबाईची लेकरं आमच्या ओपटेवाडी गेली 15-20 वर्ष माझ्या संदेश होते मला साथ दिली. एकच माझ्यासोबत आहे आणि त्याच्याच वाढीतला त्याच्या भावकीचा माझा त्या वाडीशी माझ्या गावाशी संबंध आहे. होणारा बंद आहे. 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद दादा. तर आम्हाला आता आवड ऐकून घ्या. तर मागे बुवा 10-15 मिनिटं माझे वाढणार कारण वाढणार म्हणजे अरे किती मला लोकांसाठी आलेलो आहे तर त्याच्यामुळे आज काय मला बोलायचं नाही. तुमचं मी फायदा करून दिलेला मंडळाचा हाऊसफुल शो केला ना तुम्ही बोलले का नाही. विवान कोदेरे अरे वा विवान कोदेरे माझा शिष्य होणार आहे बोलले. वेदांतच्या डान्ससाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. धन्यवाद. तर हे फक्त 2 मिनिटं आता फक्त सिरियस आहे का. आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यंदा मी एक प्रश्न फोडलेला आहे. आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत भानुदास घराण्याचे शान आमचे डॉक्टर साहेब आहेत भिकाजी भाऊ आहेत आणि आज ते घरानं काय खोटं बोलत असं मला वाटत नाही. खोटं बोलतच नाही कधी. पण आज जीवदाने तुझ्या साक्षीनं त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणं बाबूरंगले घराणे पाय माझे उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय पोरांनो ऐका. दिल थांब घे बैठे हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेंदे यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी भाऊंनी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. भावांचा प्रश्न आहे एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या त्यातून एक मनुष्योत्पन्न झाला त्याचे नाव काय. भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला त्या स्त्रीचं नाव काय. त्यांना 2 अपत्य झाले त्या अपत्याचे नाव काय. त्यांना गायी म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली त्या विद्येचं नाव काय. 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही. अरे एका वेळेला किती प्रश्न विचारतात. सुपारी एकाच बारीने देतात. प्रश्न जो 25 पण घ्या हा आपण कोणाची उदाहरण घेत नाही. माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाने प्रश्न हात घालतोय. पहिला प्रश्न एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या त्यातून एक मनुष्य जन्मला त्याचं नाव अरबूज असे हो. अरबूज जलावरती मात्रा उकार ज अरबूज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे थांबा वापस प्रश्न. अरबूज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं त्याचं नाव काय तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल मजगुल आणि मुलीचं नाव भमादेवी. त्यांना गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चारायची विद्या पण शिकवली त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो पण मनुष्य होता तो अरबूज बायकोचं नाव शीतळा देवी मूल झाला मजगूल आणि भमादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि आज तुमच्या आमच्या जीवनाने समोर हे मान्य करून घ्यायचं जर उत्तर बरोबर असेल आता दृष्ट्यावर सापडून येतो. 7 ते 8 प्रश्न पुढे वाटतो तुरेवालं शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा जाणार एका बाजूने जाणार. अरे राणा होणार तुरेवाला नाही आहे का. राणा होणार हा मोठा मोठा गार केलं गंमत म्हणजे गंमत मध्येच केली. डायलॉग थांबा तुम्ही यांचा फक्त आमचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. हा प्रश्न बोललेला शक्यता आहे आज म्हणून संतोष बुवा मला ते तू वकील भेटी बडा शकील. अकरावी वारी 2 प्रश्न बोलण्याची शक्यता आहे. जीवदाने तुझ्या दाराशी. तर शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरधार म्हणजे तुला तुझ्या जोतांच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान करून दिले एवढं सांगायचं आहे. देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात ही वरदानाची सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर खंडोबा आणि ज्योतिबा वगैरे सांगायचं नाही. तुमचं हे पुढे
बुवा बलराम तांबे बुवा तुमच्यावर बारी आहे. सगळ्या शंकर नायका प्रेमाचा सल्ला लावा ध्यान घेऊन उघड कान सवाल माझा सोडवून द्यावा सभेमध्ये घ्या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये घ्या मान लावा ध्यान घेऊन उघड कान लावा ध्यान घेऊन उघड कान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये घ्या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये घ्या मान लावा ध्यान घेऊन उघड कान लावा ध्यान घेऊन उघड कान असली सोयती असला कमरेला तुझ्या येणार नाही तुझ्या सशिवाला तुझ्या येणार नाही तुझ्या सशिवाला तुझ्या येणार नाही तुझ्या सशिवाला कोणी शिरवर सांगा या सभेला तुझं नावा डाव आज या रणाला तुझं नावा डाव आज या रणाला तुझं नावा डाव आज या रणाला वाजवणाड खंड खंडाड वाजवणाड खंड खंडाड सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान लावा ध्यान घेऊन उघड कान लावा ध्यान घेऊन तर बुवा तुम्ही मला दुसऱ्या बारीला नाही दिले वेळ चालेल 5 मिनिटं द्या आणि तर रसिक राजा आहे. नाही आता दिलेला आहे माऊली तुमचं नाव सांगा. शरद परब याच कोण 200 रुपयाला पारितोषिक आहे. तर या ठिकाणी हा म्हणजे नवं आधी भेटतो काय भेट अहो तुम्ही ना शेम टू शेम सुधाकर मास्टर सारखे शेम टू शेम नाव काय प्रकाश बुधर प्रकाश पुजारी माऊली सॉरी आमच्या तुरेवाली शाहीर प्रकाश पुजारी 500 रुपयाचा पारितोषिक अनेक मंडळी थांबलेले आहे. हो हुकूम करा नो ए 5 मिनिट राहा. नमान नमान अरे पब्लिक माझ्यासाठी इतकं नमानासाठी आलाय ना वाईट करतोय हा बाकीत राहायचं आता बघतो आऊ वाटलं शाहीर मंगेश यादव शाहीर मंगेश यादव आज जिंदगीच्या पायथ्याशी आज जिंदगीच्या चरणाशी तुझा माझा साथ हा तुझ्यावाल्याचा साथ सोलायची हायस्कूलमध्ये आणि हा भरलेला सगळा रडत आणि या सगळ्यामध्ये चालव किती रडत होता जर हा श्रीमंत असेल जर हा श्रीमंत असेल तर भगत यादव चालव तुम्ही रडत होता. क्या बोलते पब्लिक हा मला एक सांगायचं याच्यात तलगिरीचं नुकसान काय हो ज्या काय कमरेखालचं सगळं बोलायचं पगापासून कमरेच्या खालचं मी एक तरी काय बोललो अरे जरा ना मानकर ऐकून घ्या. तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य आदरणीय आमचे सन्मान्य आमच्या गुरुसारखे तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य राम जोशी पाचेरी सभा गुहागर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कोकणवाडी मित्र मंडळ वैभव विकास आयोजित शाहीर केतन नावडे आणि शाहीर विकास लांबोरे 25 जुलैला बारी आहे बघा मोरे गावात आहे ज्ञानसमोर आला या रे बरोबर. तर ते काय 2 गाता हे घेऊया ऐकून जत्रेत शिट्या वाजवत एक समाज प्रबोधन गीत घेतो आणि बाकी संपवतो. बाकी अहो याचा माझ्या ऐकायला हे म्हणून
भावाचं लग्न होतं माझ्या गुरुनाथ तांबोळीचं आणि आमचं समीर तटकरे भाऊ आलं होतं आणि आमची चर्चा चालता म्हणतात अहो आमच्याकडे म्हणतात एक पोरगी साखरपुडा झाला लग्नाच्या आधी पहिले लग्नाच्या आधी दिवशी मदत करून गेली आणि वर सांगतात खबरं बिरं दिसून ठेवलं होतं सगळं झालं तयार. मला प्रश्न हाच आहे ते धन तांदूळ ह्या सगळं ठीक आहे पण एवढं लग्नाचं जे खबरं दिसलं तर त्याचं काय करायला असेल विचार का सगळा प्रॉब्लेम एक सवाल तोडून जातोय आणि बारिश ठेवतोय आयोजकांना पण काय नको गोरी है की नैया मुझे हरी हरी चुडिया. आम्हाला सांगितलं नाही की कोकणात आमचे उद्योगधंदे येत आहेत तुमचं स्थलांतर थांबेल आणि काही नाही हो सगळ्यांच्या आमच्या खेडाबिडात गेला लोट्यात गेला अहो अर्धा तास नाका असं गुदमरायला होता एसटी गेलं तरी गुदमरायला होता. अरे हा आमचा विकास अरे सुंदरसा आमचा निसर्ग स्वर्गासारखा देवभूमी म्हणतो आम्हाला उद्योगधंदे असलं नको आमच्या पर्यावरणपूरक आमचे उद्योगधंदे असायला पाहिजे. आमची जिथे फळं येतात ती फळं उद्या निकृष्ट होणार आहेत त्याच्यामुळे कृपया असले उद्योगधंदे नको म्हणून काय म्हणतोय ह्या या मायदेशाने ह्या रसायनाने ह्या या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी ह्या या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाड पाणी. आता पेरलं हे विष जीव होतो कसा विष नाही वाचणार पुढे कोणी. या मैदिशाने या रसायनाने या मैदिशाने या रसायनाने कोकणाची केली कोकणाने या मैदिशाने या रसायनाने कोकणाची केली कोकणाने या मैदिशाने या रसायनाने कोकणाची केली कोकणाने. होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाड पाणी. आता केलं हे विष जीव होतो कसा विष नाही वाचणार पुन्हा हे कोणी. या मैदिशाने या रसायनाने कोकणाची केली कोकणाने या मैदिशाने या रसायनाने कोकणाची केली कोकणाने. राजसाहेबांवरती गाण्या दुसऱ्या पण लागेल शाहीर तुमचा मान सन्मान ठेवून बारीक केली आहे 10 मिनिटं एकत्र झाले त्याच्यावर तुम्ही काय बोलायचं नाही आणि नमनावर काय बोलायचं नमनावर काय बोललं परत उत्तर देता तुम्ही. दुसऱ्या बारीला आम्ही पुन्हा येईन थँक्यू सो मच.